नेरूळ सेक्टर 27 मधील हे आहे लोटस लेक, ज्यावर सिडकोने त्याच्या एका बड्या ठेकेदारामार्फत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामासाठी खोदल्या जाणाऱ्या डोंगराच्या ढिगाऱ्याने तलावाला बुजवण्याचे काही प्रमाणात काम केले। माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि राजकारण्यांनी लोटस लेक वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आणि या भरावाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने महापालिकेला कडक सूचना दिल्या आणि ही भरावाची प्रक्रिया अचानक थांबवली। दुर्दैवाने बरेच दिवस उलटून गेले, पण तलावात टाकलेला मातीचा भराव अद्याप बाहेर काढण्यात आलेला नाही। परिणामी संतप्त नागरिक आणि पर्यावरण प्रेमी पुन्हा एकदा लोटस लेक परिसरात पोहोचले आणि सिडको प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरुद्ध आवाज उठवला। या भागातील लोटस लेक हा एकमेव असा नैसर्गिक तलाव आहे जो पाणथळ जागा म्हणून घोषित करण्यात आला आहे, परंतु सिडकोने ही जमीन सेक्टर 2 म्हणून घोषित करत ते एक भूखंड असल्याचा दावा केला आहे। नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी सिडकोची भूमिका आणि वृत्ती लज्जास्पद असल्याचे सांगत प्रश्न उपस्थित केले आणि म्हटले की जर ही जमीन संरक्षित जमीन आहे तर मग सिडको कोणत्या आधारावर इथे भराव टाकू शकते, जी अनेक वर्षापासून मूक पक्षी आणि सापांसाठी आश्रयस्थान आहे। काही लोकांनी असा दावा केला आहे की सिडको ज्या लोटस लेकला विझवण्याचा प्रयत्न करत आहे ती एकेकाळी खाजण जमीन होती। जर स्थिती अशीच राहिली तर लोटस लेक बचावसाठी जनआंदोलनही करू असा थेट यावेळी इशारा देखील दिला। पूर्वी हा धारावे ग्रामस्थ, करावे, बेलापूर, शहाबाद ह्या सर्व स्थानिक ग्रामस्थांचा हा खाजण म्हणून जागा ही ओळखली जायची आणि माझ्या माहितीप्रमाणे करावेचे तांडेल त्यांच्या नावावर, याच्यातलं सम ऑफ द पार्ट्स त्यांच्या नावावर आहेत आणि त्याच्यानंतर हा खाजण बोलल्यावर त्याच्यावर ते खाडीचा पाणीच आहे आणि त्याच्यानंतर इथे जेव्हा डेव्हलपमेंट झालेली आहे सिडकोच्या माध्यमातून तेव्हा इथे हे नॅचरल पॉन्ड हे निर्माण झालेलं आहे। तहसील कार्यालयातनंही त्याला नॅचरल पाणथळ जागा म्हणून संरक्षित आणि संवर्धित केलेलं गेलेलं आहे। 6 नंबरवर त्याचं पॉईंट आहे आणि हे असं असतानाही आता सिडकोच्या माध्यमातून जाणून बुजून जे तलाव आहे, नैसर्गिक तलाव आहे, ते बुंजवण्याचं काम चालू आहे। जर पाणथळ जागा म्हणून जर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून इथे जर संरक्षित असताना सिडको त्याला विकू कसं शकते, हा माझा एक सामान्य नागरिक म्हणून एक सर्वप्रथम सिडकोला माझा प्रश्न आहे की सिडको किंवा त्याला संबंधित जेवढ्या पण अथॉरिटीज असतील, बिल्डर्स असतील, हे कशा प्रकारे ह्यांचं बुजवण्याचं काम करून, कारण हे नैसर्गिक जे काही आहे त्याचं संवर्धन करण्याचं काम हे शासनाचं, केंद्र शासनाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व इथले नागरिक आहेत हे आंदोलन आणि जन आंदोलन करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणावर ह्याच्या पुढेही आंदोलन होऊन ही जागा आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण इथे जे येणारे पक्षी असतील, मासे असतील, ह्या सगळ्यांचा एक नॅचरल पॉन्डच्या माध्यमातून एक त्यांचं जीवन आहे त्याच्यावर आणि हे असं असताना त्याच्यामध्ये लोटस तलाव जे नाव आहे त्याच्यामध्ये नॅचरली कमळ फुलत होते आणि हे कमळ आम्ही स्वतः आमच्या नवरात्री उत्सव असेल, गणेशोत्सव असेल, तिथे ते कमळ आम्ही इथले लोक आणून तिथे वाहत होते देवाला आणि अशा प्रकारे ह्या नॅचरल लोटस लेकचं जर त्यांनी बुजवण्याचं काम चालू आहे हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे। सेव्ह द एन्व्हायरमेंट ह्या संस्थेच्या माध्यमातून आणि त्या सर्व तिथले सदस्य असतील आणि मी नगरसेविका म्हणून 2005 सालापासून इथे कार्यरत आहे। असं असताना आम्ही इथे ही जागा नॅचरल पॉन्ड हे ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या धर्तीवर इथं डेव्हलपमेंट व्हावी म्हणून माझा महासभेत ठरावही गेलेला आहे, परंतु सिडकोच्या माध्यमातून ते आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे अजून ट्रान्सफर करून देत नाही आणि तो लढा बांगर साहेब असतील, तत्कालीन नाईक नार्वेकर साहेब असतील यांच्या माध्यमातूनही तो तिथे लढा चालू होता, परंतु सिडको जुमानत नाही। परंतु आम्ही सर्व नागरिक इथे गप्प बसणार नाही आहोत आणि हा लढा जोपर्यंत ही पाणथळ जागा संरक्षित होत नाही आणि पालिकेकडे हँडओव्हर होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम चालू ठेवू। आत्ताचं स्टेटस इट इज कॉल्ड नो वेटलँड, म्हणजे ही पाणथळ जागा नाही म्हणून डिक्लेअर केलेलं आहे। पण मी वेटलँड कमिटीमध्ये होती आणि ह्याचं EIA रिपोर्ट मी 2019मध्ये केलं होतं आणि तेव्हा ह्याचं नाव डरावे म्हणून दिलं होतं कोऑर्डिनेट्स, तर आम्ही ते नाव लोटस लेक डरावे असं दिलं होतं। ह्याच्यात
77 बर्ड्स आहेत, पक्षी नोंद केलेले आहेत. त्याच्यात 5 नियर थ्रेटेन्ड आणि एंडेंजर्ड स्पीशीज आहेत, त्याचे नाव लिखित आहेत. आणि इन ॲडिशन टू दॅट रेप्टाईल्स आहेत, ॲम्फिबियन्स आहेत, मॅमल्स आहेत. हे सर्व रेकॉर्ड केलेले आहे, तरीसुद्धा भराव चालू आहे. आणि इकडे जे पॉन्ड आहे हे नॅचरल रेन फेड वेटलँड आहे, आर्टिफिशियल नाही. तर हे वेटलँड आता आम्ही त्याला वाचवण्यासाठी आम्ही इकडे ठाण्यावरून आलोय, नवी मुंबई लोटस लेक ग्रुपला सपोर्ट म्हणून. काहींनी तर सिडकोवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की जमीन ढिगाऱ्याने भरून सिडको ही जमीन बिल्डरला विकून स्वतःचा आर्थिक फायदा इच्छिते. अशा परिस्थितीत तलाव वाचवण्यासाठी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र सादर करून जबाबदार सिडको अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. सिडको ही आधुनिक शहर बसवणारी संस्था म्हणून पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि खरोखर सिडकोनं छान प्रकारे नवी मुंबई बसवली होती. पण काही बिल्डरांच्या आर्थिक देण्याघेण्यामुळे सिडकोनी आता हा नवी मुंबईतला नेहरूमधला वर्षानुवर्षे इथे कमळ फुलणारा असा हा पॉन्ड नैसर्गिकरित्या असलेल्या काही आर्थिक दृष्टिकोनातून हा विकण्याचा प्रयत्न केलेला आणि चालू असलेला लेक आता तुम्ही इथे बाजूला बघाल तर भराव टाकलेला आहे आणि हळूहळू हा भराव टाकण्याचं पूर्ण काम होतं. त्याने प्लॉटिंग क्रिएट केलं होतं. सदरची बाब ही काही सिडकोच्या अधिकाऱ्यांनी काही बिल्डरांशी संगनमत करून केल्याचा प्रथमदर्शनी इथं दिसून येत आहे. आणि ह्याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस सर यांना परवा दिवशी समता सहकारी सामाजिक संस्थेच्या वतीनं सदरच्या सिडको अधिकाऱ्यांच्यावर FIR नोंद करावी आणि त्यांची चौकशी करून तिथून त्यांना सस्पेंड करावं अशी आम्ही समता ट्रस्टच्या वतीनं आणि पर्यावरण संस्थेच्या वतीनं मागणी केली आहे.